चहामध्ये थिओफायलिन नावाचं द्रव्य आहे, कॉफीमध्ये कॅफिन म्हणून द्रव्य आहे, आणि चॉकलेट ड्रिंक जी आहेत, आपण हॉट चॉकलेट पितो त्याच्यामध्ये थिओब्रोमिन नावाचं द्रव्य आहे. तर ही काय करतात, ही तात्पुरतं स्टिम्युलेट करतात आणि तुमची जी न्यूरोकेमिकल्स आहेत त्याचं सिक्रिशन वाढवतात. म्हणजे एक समजा डेपो आहे, त्याच्यामध्ये 100 पॅकेट्स आहेत कुठल्या तरी पदार्थाची, तर चहा किंवा कॉफी घेतलं की तुमची जर दर सेकंदाला 1 पॅकेट इथून बाहेर निघायचं असेल तर 5 पॅकेट्स बाहेर निघतात. तुमची एफिशियन्सी तात्पुरती वाढते, पण थोड्या वेळाने काय होणार, ती संपून जातील पॅकेट्स तुमची लवकर, आणि मग तुम्ही एनर्जी डिप्लिशन नंतर ओव्हरस्ट्रेच करून जेव्हा काम करता तेव्हा तो लोड तुमच्या पेशींवर येतो आणि तुमच्या म्हणजे डिस्टेबिलायझेशनला सुरुवात होते आणि आजाराचं मूळ तिथे आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे स्टिम्युलंट आहेत, हे स्टिम्युलंट नको आपण घ्यायला. आणि चहाचं तर व्यसन म्हणजे इतकं लागतं की आधी 1 कप, 2 कप, 4 कप, पण 1 कपही नको, 10 कप सुद्धा नको. म्हणजे ही सगळी स्टिम्युलंट्स नको.